नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमातील 19व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स आमने सामने असणार आहेत. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे, तर शुभमन गिलकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे. हैदराबादचा हा या मोसमातील 5वा आणि गुजरातचा 4था सामना असणार आहे. गुजरातची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली, मात्र त्यानंतर गुजरातनं सलग 2ही सामने जिंकलेत. तर दुसऱ्या बाजूला विजयी सुरुवातीनंतर हैदराबादला सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे घरच्या मैदानात गुजरातला रोखत विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान हैदराबाद समोर असणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. कोलंबोमध्ये पंतप्रधानांनी श्रीलंकेच्या 1996च्या विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. कर्णधार अर्जुन रणतुंगा सध्या परदेशात असल्यानं ते या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र 1996च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या अरविंदा डी सिल्वा आणि सनथ जयसूर्या यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी श्रीलंकेच्या संघानं त्यांना स्मृतिचिन्हही दिलंय. राजस्थान रॉयल्सने IPLच्या 18व्या मोसमातील 18व्या सामन्यात पंजाब किंग्सचा 50 धावांनी धुव्वा उडवलाय. राजस्थाननं पंजाबला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र पंजाबला 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावाच करता आल्यात. राजस्थाननं या विजयासह पंजाबचा विजयी रथ रोखलाय. राजस्थानचा हा या मोसमातील सलग दुसरा विजय ठरलाय. संजू सॅमसन याच्या नेतृत्वात राजस्थाननं ही कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सचा 25 धावांनी मोठा पराभव करत दिल्ली कॅपिटल्सनं विजयाची हॅट्रिक साधली आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. दिल्ली कॅपिटल्सनं या विजयासह 15 वर्षांनंतर चेपॉकच्या मैदानावर विजयाची नोंद केली. दिल्लीनं दिलेल्या 184 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला 20 षटकांत 5 गडी गमावत 158 धावाच करता आल्या. न्यूझीलंडनं पाकिस्तानला वनडे मालिकेत क्लीन स्वीप दिली आहे. किवी संघानं पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतील तिसरा सामना 43 धावांनी जिंकत मालिका 3-0 आपल्या खिशात घातली. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 42 षटकांत 8 गडी गमावल्यानंतर किवी संघानं 264 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 40 षटकांत 221 धावांवर सर्वबाद झाला. भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी भारतीय कन्येनं केली आहे. भारतीय नेमबाज सिफत कौरनं फिफा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. अर्जेंटिनातील ब्युनस आयर्स येथे सुरू असलेल्या फिफा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये फायनलमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय नेमबाज सिफत कौरनं शानदार पुनरागमन करत सुवर्ण पदक जिंकलाय. 57व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं दिमागदार खेळी करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान ओडिशावर 25-21 असा थरारक विजय मिळवला. दुसरीकडे पुरुष गटात रेल्वेच्या संघानं गतविजेत्या महाराष्ट्राला 36-28 अशी मात देत बाजी मारली. राष्ट्रीय खो खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांचं हे 26वं तर रेल्वेचं 12वं अजिंक्यपद ठरलंय. टाटा इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल LSGचा कर्णधार ऋषभ पंत आणि गोलंदाज दिग्वेश सिंग यांना दंड ठोठावण्यात आलाय. लखनौ सुपर जायंट्सनं स्लो ओव्हर रेट कायम ठेवल्यामुळं कर्णधार ऋषभ पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, तर दिग्वेश सिंगला त्याच्या सामना शुल्काच्या 50% दंड ठोठावण्यात आलाय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.